गुड मॉर्निंग. आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या अंतर्गत गणित विषयाचाच संख्यावरील क्रिया या घटकामधील बेरीज आणि वजाबाकी शाब्दिक उदाहरणे हा घटक आपण आज बघणार आहे. आपण बेरीज हा घटक बघितला, हच्च्याची बिनहच्च्याची, वजाबाकी हच्च्याची बिनहच्च्याची बघितली. आता ह्याच्यानंतर आपल्याला कोणता घटक बघायचा आहे? बेरीज वजाबाकी शाब्दिक उदाहरणे. आता तुम्हाला माहिती आहे शाब्दिक उदाहरणे म्हणजे काय? तर जी शब्दामध्ये दिलेली असतात, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला एखाद्या गोष्टी टाईप काय दिलेलं जातं, एक उदाहरण दिलं जातं आणि त्या उदाहरणामध्ये काय माहिती दिलेली आहे ही माहिती आपल्याला समजून घेऊन ते गणित सोडवायचं असतं. बेरीज आणि वजाबाकीचीच क्रिया असते. कोणतरी बोलतंय, बंद करायचंय. बेरीज आणि वजाबाकीचीच क्रिया असते, परंतु ती काय केली जाते तर त्या शाब्दिक उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलेली जाते. आता हे उदाहरण सोडवायचंय तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती तर पहिल्यांदा जे तुम्हाला शाब्दिक गणित दिलेलं आहे, म्हणजे शाब्दिक उदाहरण जे दिलेलं आहे ते आपण व्यवस्थित वाचायचे. ते उदाहरण काय करायचंय अतिशय व्यवस्थित, म्हणजे त्या उदाहरणामध्ये काय माहिती दिली आहे ती माहिती आपल्याला कळाली पाहिजे. शीतल, बरोबर की नाही? त्या उदाहरणामध्ये काय माहिती दिली आहे ती माहिती आपल्याला कळाली पाहिजे आणि आपल्याला ते कळलं पाहिजे की त्या माहितीच्या आधारे आपल्याला कोणती क्रिया करावी लागणार आहे. आता तुम्हाला माहितीच आहे बघा, जर उदाहरणामध्ये फरक, शिल्लक, कमी जास्त असे शब्द आले तर कोणती क्रिया करायची? कोणती? फरक, शिल्लक, कमी जास्त, कमी जास्त असे जर शब्द आले तर कोणती करायची? वजाबाकीची क्रिया करायची, बरोबर की नाही? फरक असेल, दोन गोष्टीतला फरक काढायचा असेल तर शिल्लक किती राहिले किंवा कितीने कमी कितीने जास्त असे जर शब्द शाब्दिक उदाहरणामध्ये असतील तर काय कोणती क्रिया करायची? वजाबाकीची. आणि जास्त, एकूण, मिळून, मिळून किती असे जर शब्द असतील तर कोणती क्रिया करायची? बेरीज. बघा, जास्त, एकूण किंवा मिळून असे ज्यावेळेस शब्द असतील त्यावेळेस कोणती क्रिया करायची? बेरीज. हे लक्षातच ठेवायचं. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला कळणार आहे त्या उदाहरणामध्ये नक्की काय दिलेलं आहे. कळलं? आणि जर समजा एखाद्या उदाहरणामध्ये मिश्र गणित असेल, मिश्र गणित शिकवलेत तुम्हाला, म्हणजे त्या उदाहरणामध्ये बेरीज पण करावी लागते आणि वजाबाकी पण करावी लागते. बरोबर की नाही? म्हणजे उदाहरणार्थ थोडक्यात सांगते तुम्हाला, माझ्याकडे 10 रुपये आहेत. मी दुकानातून 3 रुपयाची पेन्सिल आणि 2 रुपयाची खोडरबर घेतली तर मला दुकानदाराला 10 रुपये दिल्यानंतर दुकानदार मला किती रुपये माघारी देईल? बरोबर की नाही? पहिल्यांदा आपण काय केलं तर माझ्याकडे किती रुपये आहेत? 10 रुपये आहेत, बरोबर की नाही? मग मी काय घेतलंय तर 3 रुपयाची पेन्सिल आणि 2 रुपयाचा खोडरबर, या दोन्हींची बेरीज करावी लागेल का नाही? म्हणजे 3 आणि 2 किती? आता हे 10 रुपये आपण दुकानदाराला दिले, मग दुकानदार आपल्याला परत किती पैसे देणार? यासाठी आपल्याला ह्या 10 मधून हे आलेलं उत्तर काय करावं लागेल? वजा करायला लागेल. म्हणजे दुकानदार आपल्याला किती पैसे देणार? 5 रुपये. म्हणजे इथं आपण बेरीजही केली आणि वजाबाकी केली. ह्याला म्हणायचं मिश्र प्रकारची गणित. म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही क्रिया आहेत, बरोबर की नाही? तर अशा पद्धतीने तुम्ही जर उदाहरण नीट समजून घेतलं, त्यातली क्रिया नीट समजून घेतली तर शाब्दिक उदाहरणं अजिबात अवघड नसतात. समजतंय? याच्यावरती आता कसे प्रश्न विचारले जातात ते आपण पाहूया. सगळ्यांनी काढलंय? पान नंबर 75 काढलंय? ठीक आहे. पहिलं उदाहरण मी वाचते बघा, नीट लक्ष देऊन ऐकायचं. जंगलात सुरूची 135 झाडे, निलगिरीची 252 झाडे व सागवानाची 75 झाडे आहेत.
तर जंगलात एकूण झाडांची संख्या किती? आता काय करायचं रे इथं? एकूण हा शब्द आलेला आहे. कोणता? एकूण. म्हणजे कोणती क्रिया करावी लागणार आहे? बेरीज करावी लागणार आहे. तर कशा कशाची? एकूण झाडं सांगितली. मग आपल्याला सुरूच्या झाडाची, निलगिरीच्या झाडाची आणि सागवानाच्या झाडाची काय करावी लागेल? संख्यांची बेरीज. सुरूची झाडं किती आहेत? 130. आधी निलगिरीची झाडं किती आहेत? 252. नियम काय? तर एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक मांडायचा. आणि त्याच्यानंतर पुढं सागवानाची किती आहे? 75. 75 हा एकक दशकच आहे, म्हणून 75 काय करायचा? या ठिकाणी लिहायचा. आणि या तिन्हीची काय करायची? बेरीज करायची. बघा, 5 अधिक 2 अधिक 5 किती? 12. 5 आणि 5 10 आणि 2 12. 12 शी 2 हातचा आला 1. 3 आणि 1 16. 4 आणि 5 9. 9 7 16. 16 शी 6 हातचा 1 आणि 1 2 आणि 2 4. म्हणजे किती झाडं आली? 462 झाडं आली. पर्याय नंबर 3. म्हणजे फक्त आपल्याला कळालं पाहिजे कोणती क्रिया करायची आहे आणि आपली बेरीज अचूक आली पाहिजे. पुढचं बघा दुसरं. रामपूर गावची लोकसंख्या 1835 आहे. त्यापैकी 1039 पुरुष असल्यास त्या गावात महिलांची संख्या किती? आता बघा, एकूण लोकसंख्या आपल्याला किती दिली आहे? 1835. आता लोकसंख्या म्हणजे काय? तर महिला आणि पुरुष. बघा, महिला अधिक पुरुष म्हणजे त्या गावात बायका किती आहेत, पुरुष किती आहेत, ते मिळून काय होणार आहे? एकूण लोकसंख्या. बरोबर की नाही? एकूण लोकसंख्या. आता आपल्याला महिलांची संख्या दिली आहे का? नाही दिली. पुरुषांची संख्या किती आहे? तर 1039 आणि एकूण लोकसंख्या दिली आपल्याला 1835. तर या महिलांची संख्या काढायची आहे, तर आपल्याला काय करावं लागेल? वजाबाकी. कशातून वजा करायची? एकूण लोकसंख्येतून पुरुषांची लोकसंख्या वजा केली की आपल्याला महिलांची संख्या मिळणार आहे. बरोबर की नाही? तर बघा, एकूण लोकसंख्या आहे 1835. त्याच्यातून आपल्याला पुरुषांची लोकसंख्या वजा करायची आहे 1039. हे वजा करायचे. माझे जर अंक चुकत असतील तर त्यावेळी सांगा. आता इथं बघा, मांडून घेतलं आपण. आता वजाबाकी करायची. ते जर परत माझ्या हातात दिसले ना, मी एकदम तोंडात घालूया. हा, आराध्या काय आणले ते? चिंच बिंच काय की नाही? पिशवीत ठेवायचं आणि घरी घेऊन जायचं. बघा, 5तून 9 जाते का? नाही. मग काय करणार आहे आपण? 3कडून इकडे एक हातचा घेणार. 15तून 9 गेले, किती आले? 6. इथे किती झाले? 2. आता 2तून 3 जाते का? म्हणून आपल्याकडे 8कडून इकडे एक हातचा घ्यायला पाहिजे. इथे किती झाले? इथे किती झाले? 12तून 3 गेले 9. 7तून 0 जाते. 7तून 0 गेले 7. 1तून 1 गेले 0. म्हणजे महिलांची संख्या किती आली? 796. पर्याय नंबर 4. बरोबर ना? पुढचा बघा, तिसरा. एका सिनेमागृहात 935 खुर्च्या होत्या. त्यापैकी 769 खुर्च्यांवर प्रेक्षक बसले, तर रिकाम्या खुर्च्या किती राहिल्या? आता शिल्लक राहिल्या काढायचं आपल्याला. म्हणजे काय करावं लागेल? वजाबाकी करायचे. एकूण किती खुर्च्या होत्या? 935. त्यापैकी प्रेक्षक किती खुर्च्यांवर बसले? 779. मग ह्याची जर वजाबाकी केली तर शिल्लक किती खुर्च्या मोकळ्या राहिल्या होत्या ते आपल्याला कळू शकतं. बरोबर की नाही? मग 5तून 9 जाते का? नाही. हातचा घ्यायचा आहे 3कडून. इथं झाले किती? 15. इथं झाले 2. बरोबर की नाही? 15तून 9 गेले 6. 2तून 7 जाते का?
तुमच्या संख्येकडून हातचा घ्यायचा. नावाकडून इकडे एक हातचा घेतला, किती झाले इथं 12 झाले. इथं किती झाले 8 झाले. 12तून 7 गेले किती 5. 8तून 7 गेले म्हणजे उत्तर किती आलं 156. शिल्लक राहिलेल्या पुढच्या किती होत्या 156. पर्याय नंबर 4. सोपी गणित आहेत का नाही. चौथं बघा, दोन संख्यांची वजाबाकी 2732 आहे. बघा, दोन संख्यांची वजाबाकी 2732 आहे. त्यातील सर्वात लहान संख्या 1513 आहे. तर मोठी संख्या कोणती. आता इथं आपल्याला बघा मोठी संख्या दिली आहे का. मोठी संख्या 4 अंकी आहे, ती दिलेली नाही. लहान संख्या दिली आहे किती 1513. बघा 1513 आणि यांची बेरीज किती आहे म्हणून सांगितलं आपल्याला तर 2732. 2732. तर ही संख्या आपल्याला काढायची, बरोबर की नाही. या दोन संख्यांची बेरीज हिता आहे. म्हणजे जर उत्तरातून आपण ही संख्या वजा केली तर आपल्याला ही संख्या मिळणार आहे. म्हणजे कसं 2732 हे उत्तर आहे. त्याच्यातून आपण 1513 वजा करणार आहोत, बरोबर की नाही. आता ही वजाबाकी करायची आपल्याला. 2तून 3 जाते का नाही. या 3कडून एक हातचा इथे घेऊया. इथं झाले 12. इथं झाले किती 2. 12तून 3 गेले. 2तून 1 जाते का हातचा घ्यायची गरज नाही. 2तून 1 गेले. 7तून 5 जाते किती 2 आणि 2तून 1 गेले 1. म्हणजे वरची मोठी संख्या किती आली. अरे सॉरी काय सांगितले रे. मोठी संख्या कोणती. या दोन्हीची बेरीज करायची. सॉरी 3 2. आता आपल्याला काय करायचं होतं रे तर ही संख्या काढायची होती. मग इथं बेरीज आली. बेरजेच्या बाबतीत काय होतं ह्या दोन संख्यांची बेरीज इथं असते, बरोबर की नाही. या दोन संख्यांची बेरीज इथं असते आणि ह्या दोन संख्यांची बेरीज इथं असते. म्हणजे बेरजेच्या बाबतीत संख्यांची अदलाबदल केली तरी काय होतं तर उत्तर तेच येतं. आता यांची वजाबाकी दिली होती आपल्याला. उदाहरण देता आपण वाचताना चूक केली म्हणजे आपण जर काळजीपूर्वक उदाहरण नाही वाचलं तर आपलं काय होऊ शकतं चूक होऊ शकतं. दोन संख्यांची वजाबाकी ही आहे, बरोबर की नाही. ही काय आहे वजाबाकी आहे. तर वरची संख्या आपल्याला काढायची आहे. मग आपल्याला ह्या दोन संख्येची बेरीज केली का नाही तर इथली संख्या मिळू शकते. बघा 3 आणि 2 5. 3 आणि 1 4. 7 आणि 5 12. 12शी 2 आणि 1 3 आणि 4. म्हणजे इथली संख्या किती असणार आहे 4245. पर्याय नंबर आहे का 2. पर्याय नंबर 2 4245. उदाहरण फक्त व्यवस्थित वाचायचं. कोणती क्रिया करायची ती लक्षात ठेवायला पाहिजे. 5वा प्रश्न बघा. बाबांनी आपल्याकडील 1000 रुपयांपैकी 335 रुपयांची खुर्ची 485 रुपयाचे इतर साहित्य खरेदी केले तर बाबांकडे आता किती रुपये शिल्लक राहिले. मगाशी मी पहिलं गणित सांगितलं की नाही 10 रुपयाचं त्या पद्धतीचं हे गणित आहे. बघा बाबांकडे किती रुपये आहेत रे 1000 रुपये आहे. बाबांनी खरेदी काय काय केली आहे खुर्ची आणि इतर साहित्य. खुर्ची किती रुपयाची आहे 335 रुपयाची. म्हणजे अगोदर बाबांनी किती खरेदी केली किती रुपयांची खरेदी केली हे आपल्याला काढावं लागणार आहे. खाली बसायचंय का इकडं खाली बसायचंय का. 335 रुपयाची खुर्ची खरेदी केली आणि 485 रुपयाचं इतर साहित्य खरेदी केलं. म्हणजे आपल्याला अगोदर या संख्यांची बेरीज करून बाबांनी एकूण किती खरेदी केली हे आपल्याला बघावं लागणार आहे. 5 आणि 5 10. 0 हातचा 1. 3 आणि 1 4 आणि 8 8 आणि 4 12शी 2 हातचा 3 आणि 1 4 आणि 4 8. म्हणजे बाबांनी एकूण किती खरेदी केली 820 रुपयाची खरेदी केली. कशाची थांब ना
820 रुपयाची खरेदी केली आणि बाबांकडे होते किती रुपये? 1000 रुपये. तर त्यांनी 1000 रुपये दुकानदाराला दिले, तर दुकानदार त्यांना किती रुपये पैसे देईल? तर ह्या 820 रुपये या 1000 मधून काय करायला लागतील? आपल्याला वजा करायला लागतील. आता शून्यातून शून्य गेले, शून्यातून 2 जाते का? पुढच्या संख्येकडून हातचा घ्यायचा आहे, परंतु पुढची संख्या शून्यच आहे, मग त्याच्या पुढच्या संख्येकडून हातचा घ्यायचा. बघा 1 कडून इकडे 1 हातचा घेतला, किती झाले? इथं झाले 0. आता ह्या 10 कडून इकडे द्यायचा आहे, 10 कडून इकडे 1 गेला, इथं झाले 9, इथं झाले 10. 10 तून 2 गेले 8, 9 तून 8 गेले 1. म्हणजे बाबांकडे शिल्लक किती पैसे राहिले? 180 रुपये. बाबांकडे एकूण किती पैसे शिल्लक राहिले? 180 रुपये. कळलं? म्हणजे एका उदाहरणामध्ये दोन्ही क्रिया, बेरीज वजाबाकी क्रिया असू शकतात. ठीक आहे. आता हे झाले नमुना प्रश्न. आपल्याला काय बघायचे आता? सरावासाठीचे प्रश्न. बघा, एका पक्षी संग्रहालयात 1215 पोपट, 516 कबुतरे, 302 कावळे होते, तर त्या पक्षी संग्रहालयात एकूण किती पक्षी असावे? काय करावं लागेल आपल्याला? तर त्यांची बेरीज, कबूतर, पोपट आणि कावळे यांच्या संख्येची बेरीज. पोपट किती आहेत रे? 1215 पोपट आहेत. त्याच्यानंतर कबूतर 516, एकाखाली एकच मांडायचं आहे. 516 पोपट आहेत आणि कावळे किती आहेत रे? 203. यांची बेरीज करायची आहे. 7, 5 आणि 6 11 आणि 3 14, 1 2 3 0 0. 5 आणि 2 7, 7 आणि 2 9. 81. एकूण पक्षी किती आले? 1934. पर्याय आहे का? पहिला 1934. दुसरा बघा, 2 नंबर. सावळज गावातील संख्या 15200. सावळज गावातील 15200 मतदारांपैकी 7096 पुरुष मतदारांनी व 5500 स्त्री मतदारांनी मतदान केले, तर त्या गावातील किती मतदारांनी मतदान केले नाही? आता इथं आपल्याला एकूण लोकसंख्या दिली आहे. एकूण मतदार किती आहे? तर 15200. त्यापैकी मतदान केलेले कोण कोण आहेत? तर पुरुष आहेत 796, बरोबर की नाही? आणि स्त्रिया आहेत 505. आपल्याला काय काढायचे? तर मतदान न केलेले, हे आहेत केलेले, मतदान न केलेले काढायचे. मग अगोदर आपल्याला काय करावं लागेल? तर मतदान केलेल्या मतदारांची बेरीज करावी लागेल. म्हणजे ह्या दोन्हींची बेरीज बघा. 6 5 11शी 1 हातचा 1, 9 1 10शी 0 हातचा 1शी 7 आणि 5 12. म्हणजे 12101 मतदारांनी काय केलं? मतदान केलं. आता आपल्याला काय सांगितलंय? किती जणांनी मतदान केलं नाही? तर आपल्याला काय करावं लागेल? एकूण मतदाराच्या संख्येतून हे वजा करावं लागेल, बरोबर की नाही? म्हणून आपण काय करणार? 15200 मधून 12101 ही संख्या वजा करणार. शून्यातून 1 जाते का? पुढच्या संख्येकडून हातचा घ्यावा लागेल. 0 आहे म्हणून त्याच्या पुढच्या संख्येकडून 2तून इकडे 1 हातचा गेला, इथे झाले 10, इथे राहिले 1. या 10तून इकडे 1 हातचा गेला, इथे झाले 9. 10तून 1 गेले 9तून 0 गेले 9, 1तून 1 गेले 0, 5तून 2 गेले, 1तून 1 गेले 0. म्हणजे मतदान न केलेले नागरिक किती होते? 3099. आहे का पर्याय? पर्याय नंबर 2 आहे बघा. 3099 लोकांनी मतदान केले नाही. समजलं?
समजतंय ना रे का डोक्यानं जाते? एवढा सोपा घटक आहे तुमच्यासाठी काहीच नाही. तिसरा बघा, एका बागेत आंब्याच्या झाडापेक्षा चिकूची झाडे 1500 पेक्षा जास्त आहेत. म्हणजे 1500 आंब्याची जेवढी झाडं आहेत का नाही त्याच्यापेक्षा 1500 चिकूची झाडे जास्त आहेत. आंब्याची झाडे 3950 असतील तर चिकूची झाडे किती? साधा सोपा प्रश्न आहे बघा. आंब्यापेक्षा किती जास्त आहेत? 1500. मग आंब्याची झाडं किती आहेत तर 3950. आणि ह्याच्यापेक्षा चिकूची झाडं कितीने जास्त आहेत? 1005 ने जास्त आहेत. म्हणजे काय करावं लागेल रे? बेरीज करावी लागेल यांची. ही आंब्याची झाडं आहेत आणि चिकूची झाडं त्याच्यापेक्षा 1005 ने जास्त आहेत. मग या दोन्हीची आपण बेरीज करूया. 0 अधिक 5 5 0 5 9 0 3 ने 4. चिकूची झाडे किती आहेत? 4900. पर्याय नंबर 3 म्हणजे आहे जागी समृद्धी. बरोबर. चौथा बघा, रामपूर गावची लोकसंख्या 10500 आहे. किती आहे? 10500 आहे. त्यापैकी स्त्रिया 4300 व लहान मुले 1500 आहेत. तर उरलेले सर्व पुरुष आहेत. तर पुरुषांची लोकसंख्या किती? बघा, त्या गावामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुले आहेत आणि त्यांची एकूण संख्या किती आहे तर 10500. आता इथं आपल्याला महिलांची संख्या दिली आहे, मुलांची संख्या दिली आहे, आपल्याला काढायची आहे काय? पुरुषांची संख्या. बरोबर. मग काय करावं लागेल? अगोदर महिला आणि लहान मुलांच्या संख्येची बेरीज करावी लागेल आणि ती बेरीज एकूण लोकसंख्येतून आपण वजा केली की आपल्याला काय मिळणार आहे? पुरुषांची लोकसंख्या मिळणार आहे. बरोबर. मग महिलांची लोकसंख्या किती आहे? 4300. लहान मुलं किती आहेत? 1500. मग आपण काय करू शकतो? यांची बेरीज करू शकतो. या स्त्रिया आहेत, ही लहान मुले आहेत. 0 0 0 0 0 0 5 आणि 3 8 4 आणि 1 आता हे झाले दोघांची मिळून संख्या. या दोघांच्या मिळून संख्येची आपण एकूण लोकसंख्येतून काय करणार आहे? वजा करणार आहे. म्हणजे आपल्याला राहिलेली संख्या कोणाची असणार आहे? पुरुषांची असणार आहे. बरोबर की नाही? मग इथं बघा, एका खाली एकच लिहायचं. 5800. आता यांची वजाबाकी करायची. 0 0 गेले, 0 0 गेले, 5 8 जात नाही म्हणून पुढच्या संख्येकडून हातचा घ्यायचा. पुढं 0 आहे, इथं 10. या नावाकडून एक हातचा घेतला, इथं झाले 15. बरोबर की नाही? 15 8 गेले, प्रगती. 15 8 गेले किती? 7. आणि 9 5 गेले 4. 0 म्हणजे पुरुषांची संख्या किती आली? 4700. पुरुषांची संख्या किती आली? 4700. पर्याय क्रमांक 4. खूप सोपं आहे बघा. सोपं वाटते ना? तर भूक लागली. पाचवं बघा, सांगलीच्या सरकारी गोदामातून 1000 धान्याच्या पोत्यापैकी, सांगलीच्या सरकारी गोदामातून, ठीक आहे इथं बस, पुढं बस, इकडं बेंच मोकळं आहे. चल. सांगलीच्या सरकारी गोदामातून 1000 धान्याच्या पोत्यापैकी बघा 300 पोती तासगावला, 215 पोती जतला, 100 पोती खानापूरला पाठवली. तर गोदामात किती पोती शिल्लक आहे? शिल्लक म्हटल्यावर आपल्याला कोणती क्रिया करावी लागेल? वजाबाकी. त्या अगोदर काय करावं लागेल तर कुठं कुठं पोती किती किती पाठवले त्यांची बेरीज करावी लागेल. बरोबर. तर एकूण पोती किती आहेत रे? 1000 आहेत. बरोबर का? त्यापैकी तासगावला किती पाठवली? तासगावला 300. त्याच्यानंतर खानापूरला किती, जतला किती पाठवली? 215. आणि खानापूरला किती पाठवली? 100. आता यांची बेरीज करूया. 0 5 0 0 1 0 3 2 1 6. म्हणजे एकूण पोती
पाठवली 615. मग आता गोदामात किती शिल्लक राहिले? काय अडचण आहे का? जाऊन बाहेर बसू शकते. हा, काय बोलायचं असेल तर बोलून या दोघी. तर गोदामात किती शिल्लक आहेत? तर आपल्याला हे 1000 मधून आपल्याला 615 काय करावे लागतील? वजा करावे लागतील. बघा, 1000 वजा 615. आता शून्यातून जात नाहीत संख्या, मग आधी हातचा देऊन घेऊया. एकाकडून इकडे एक हातचा दिला, इथं झाले 10. ह्या 10 कडून इकडे एक दिला, इथं झाले 9. इथं झाले 10. ह्या 10 कडून इकडे एक दिला, इथं झाले 9. इथं झाले 10. 10तून 5 गेले, 9तून 1 गेले. झोपला का? 9तून 6 गेले. म्हणजे गोदामामध्ये किती? 3 का 2? बरोबर आहे ना? गोदामामध्ये किती पोती शिल्लक राहिली? 385. आहे का पर्याय? हो, आहे. पर्याय नंबर 1. 6वा बघा, एका संख्येतून 2000 वजा केले असता काय यायचे? बघा, एका संख्येतून 2000 वजा केले असता 5000 उत्तर येते, तर ती संख्या कोणती असावी? किती सोपं आहे बघा. हा बघा, एक संख्या दिली का आपल्याला? नाही. तर काय सांगितले? मगाशी झाले असं गणित. बघा, एका संख्येतून 2000 वजा केले, म्हणजे ह्याच्यातून किती वजा केले? 2000. तर उत्तर किती येत आहे? 5000. बरोबर की नाही? तर ती संख्या कोणती? मगाशी सांगितलंय, ह्या दोन्हीची बेरीज कुठं असते? इथं असते, वजाबाकीच्या बाबतीमध्ये. मग 5000 अधिक 2000 केला, किती आलं मग? 7000. आहे का पर्याय? पर्याय नंबर 2. 7वा बघा, मी माझ्या मनात एक संख्या धरली आहे. बघा आता किती छान आहे. मी माझ्या मनात एक संख्या धरली, तिच्यात 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळवली असता उत्तर 1000 येते, तर मनात धरलेली संख्या कोणती? यात आता पहिल्यांदा तुम्हाला 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या माहित पाहिजे. 999. मग त्या संख्येमध्ये माझ्या मनातली संख्या मिळवली की किती उत्तर येते? 1000. मग 999 मध्ये किती मिळवावं लागेल? एकच मिळवावं लागेल. बघा, 9 ने 10 शून्य हातचा 1, 9 ने 10 शून्य हातचा 1, 9 ने 10. म्हणजे 999 मध्ये 3 अंकी मोठी संख्या कोणती? 999. त्याच्यात 1 मिळवलं की काय येते? 1000. पर्याय नंबर 3. पुढे बघा, 8वा, राजने दुकानातून 50 रुपये किलोग्रॅम या दराने 1 किलो गूळ खरेदी केला. दुकानदाराला 100 रुपये दिले, तर दुकानदाराने किती रुपये परत देणार? 50. साधं सोपं आहे. 50 रुपये किलोने गूळ खरेदी केला. मग गुळाची किंमत किती झाली रे? 50 रुपये झाली की नाही? 1 किलो गूळ घेतलाय त्याने, मग 50 रुपये झाले. त्याने दुकानदाराला किती दिले? 100 रुपये दिले. म्हणजे दुकानदार त्याला 100 वजा 50 किती देईल रे? 50 रुपये माघारी देईल. किती? पर्याय नंबर 4. पुढे बघा, 9व, एका कुरणात 500 झाडे बोराची, 200 झाडे सागाची लावली, तर एकूण किती झाडे लावली? 700. फक्त बेरीज करायचे. बोराची किती आहे? 500. आणि 200 कशाची आहे? सागाची. म्हणजे 500 आणि 200 किती झाले? 700. एकूण झाडं किती झाली? 700. सोपं असलं नाही आवाज वाटतो. पुढे बघा, 10वा बघा, एका वनात 405 रानगाई होत्या आणि 200 गवे होते, तर वनातील प्राण्यांची संख्या. हा पण सोपाच आहे. दोन्हीची बेरीज करायची आहे. 405 रानगाई आहेत
आणि 200 बवे आहेत. 605. या दोन्हीची बेरीज करायची. 5 अधिक 0 5 0 0 4 आणि 2 म्हणजे अरे का बोलताय तुम्ही? एकूण प्राण्यांची संख्या किती होती? 605. पर्याय नंबर 2. पुढचं बघा. रामपूर गावातील शाळेत 121 मुले आणि 137 मुली शिक्षण घेत होत्या. तर शिक्षण घेणाऱ्या मुलांची एकूण संख्या किती? मुली किती आहेत रे? 121. आधी मुलं किती आहेत? 137. दोन्हींची काय करायची? बेरीज करायची. 7 आणि 1 3 आणि 2 देखणे. कोण म्हणलं 237? किती? 258. एकूण किती मुलं शिकत होती? 258. होय, त्याला सोडवून टीका केल्या असतील. ठीक आहे, पुढचं बघा. नाही काय 12वा. रामरावांनी आपल्या जवळील 7,980 रुपयांपैकी 4,342 रुपयांचे कपडे खरेदी केले. तर त्यांच्या जवळ आता किती रुपये शिल्लक राहिले? शिल्लक म्हणल्यावर कोणती क्रिया करायची? किती आहेत रामरावांजवळ पैसे? 7,980. हा, त्यातले कपडे कितीचे खरेदी केले? 4,342. म्हणजे एकूण पैशातून खरेदी वजा केली तर आपल्याला काय मिळेल? रामरावाजवळ किती पैसे शिल्लक आहेत ते मिळतील. बघा, शून्यातून 2 जाते का? जाते का? म्हणून काय करणार रे? हातचा घेणार. इथं झाले 10. इथं झाले किती? 10तून 2 गेले. 7तून 4 गेले. 3. 9तून 3 गेले. 7तून 4 गेले. म्हणजे रामरावांजवळ आता किती पैसे शिल्लक आहेत? 3,638. पर्याय नंबर 4. ठीक आहे. 13वा बघा. फार्म हाऊस मध्ये लावलेल्या 254 झाडापैकी 138 झाडे पाण्याविना करपून गेली. तर किती झाडे जिवंत राहिली? म्हणजे किती झाडे शिल्लक राहिली? तर काय करायचंय? 254. त्याच्यातून काय घालवायचं रे? किती झाडे करपून गेली? तर 138 झाडे करपून गेली. तर किती झाडे शिल्लक राहिली? मग आपल्याला काय करायचंय? 4तून 8 जाते का? म्हणून इकडच्या संख्येकडून बरोबर. इथं राहिले 4. 14तून 8 गेले. 14तून 8 गेले 6. 4तून 3 गेले. 2तून 1 गेले. म्हणजे किती झाडे जिवंत राहिली? पर्याय नंबर 1 116. पुढे बघा. 14वा प्रश्न. रघुनाथरावांना ऑपरेशनसाठी 24,700 रुपये व औषधांसाठी 21,450 रुपये खर्च आला. तर दवाखान्यासाठी एकूण किती खर्च आला? एकूण हा शब्द आला म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? बेरीज करावी लागेल. मग किती ऑपरेशनसाठी किती? 24,700 रुपये खर्च आला. आणि औषधासाठी किती आला? 21,450. हा, मग या दोन्हीची बेरीज करायची आपल्याला. बघा, 0 अधिक 0 0 अधिक 5 7 आणि 4 11 1 खर्चा 4 अधिक 5 आणि 2 आणि 2 म्हणजे 46,150. पर्याय नंबर 2. एवढे रुपये खर्च आला. 15वा बघूया आपण. आकाशने 425 रुपयाची पॅन्ट. का बोलताय तुम्ही दोघं? चल खाली बस. दप्तर घे. आकाशने
425 रुपयांची पॅन्ट 551 रुपयाचा शर्ट घेतला तर त्याने एकूण किती रुपयाची खरेदी केली? एकूण आलेला आहे म्हणजे बेरीज करायची आपल्याला. बघा पॅन्ट कितीची घेतली? 425 रुपयांची. शर्ट किती रुपयांचा घेतला? 551 रुपयाचा. बरोबर का नाही? तर ह्या दोन्हींची आपल्याला बेरीज केली तर त्याने एकूण किती खरेदी केली हे आपल्याला मिळणार. 5 आणि 1 5 आणि 2 4 आणि 5 म्हणजे 976 रुपयाची खरेदी आकाशने केली. पर्याय नंबर 3. हे सगळी गणित आपण सोडवली. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय अवघड वाटलं का? फक्त शाब्दिक उदाहरण व्यवस्थित वाचलं, त्याच्यामध्ये काय दिले ती माहिती एकत्रित केली आणि त्या माहितीवरती कोणती क्रिया करायची हे जर तुम्हाला कळलं तर ते गणित सुटायला अवघड नाही. आणि जी क्रिया आपण करतोय बेरजेची असेल तर बेरीज बरोबर केली पाहिजे, वजाबाकीची असेल तर हातचे घेताना चुकायचं नाही, वजाबाकी करताना वजा व्यवस्थित करायचं, उत्तर अचूक निघतं. हां समजलं? आणि परीक्षेमध्ये सोडवताना व्यवस्थित सोडवायचंच, पण एकदा डबल खात्री करायची की बाबा आपलं उत्तर बरोबर आहे का. समजलं? बसा खाली बसा. समजलं का? काय अडचण आहे का? नसावी, कारण एकदम सोपा घटक आहे. उद्या येताना हा घटक सोडवून आणायचा. Thank you.